तर मित्रांनो, जस्ट टू बी ऑनेस्ट, आज मला असं कुठलंही टॉपिक भेटलं नाही की मी ज्यावर बोलू आणि आता कळेना मला काय बोलायचं. तर आता इन जनरलच आपण बोलणार आहोत. माझं लिंक्डइन हॅक सांगतो आज. चला. तर लिंक्डइन हे प्लॅटफॉर्म आहे कनेक्ट करण्यासाठी, जे प्रोफेशनल कनेक्शन आपण लिंक्डइनवर बिल्ड करू शकता. हॅक सांगतो तुम्हाला. माझे आता 4,500 लिंक्डइनवर फॉलोअर्स, कनेक्शन रिक्वेस्ट माझे फ्रेंड्स आहेत ते असले बघा 100 ते 150 गुगल, ॲमेझॉन, असं मायक्रोसॉफ्ट कंपनी, त्यातले एम्प्लॉईज आहेत. नंतर मोठमोठे कॉलेजचे स्टुडंट्स आहेत, IIT दिल्ली, मद्रास, मेनली मोस्टली IIT. आणि मी आता महाराष्ट्रामधल्यावर महाराष्ट्राचे टॉप कॉलेज CUET, PGTI, PICT. तर आधी त्यांच्यासोबत कनेक्शन करायचं. मग लिंक्डइनचं कनेक्शन कसं आपल्याला करू, समोर जर आपल्याला समजा गुगलमध्ये हायरिंग आलं तर मी त्यांच्या एम्प्लॉईशी आता जर कनेक्ट केलो, मग त्यांना रिक्वेस्ट करायचं की मला रेफर करा म्हणून. मग जर त्यांनी रेफर केलं, आपल्याला जागा पाहिजे असते एक, मग त्यांनी जर रेफर केलं तर आपलं एक जागा मिळून जाते सोप्या पद्धतीनं. तर या प्रकारे ते लिंक्डइन ग्रोथ हॅक म्हणलं लिंक्डइन काम करत असतं. मोस्टली असं 100-200 जण जर एका कंपनीत असले, आपल्याला सीट पाहिजे असतं एक, जागा हवी असते एक, बस 100-150 मध्ये आपल्या पॉसिबिलिटीज वाढवायच्या मॅम. आता जर जास्त लोक असतील तर आपण रेफर करण्याची पॉसिबिलिटी जास्त होत्या. मग अबे कळून घ्या भाई, कळलंय तुम्हाला, मला माहीत असतं काय सांगायचं भेटतो, काय कळलं झाला. काय अभ्यास करा म्हणलो, आज का अभ्यास झाला नाही. 2 दिवसानंतर पेपर येतो, काय करायचं कळलं झालं, गोडी लागली सगळीकडनं. मागच्या वेळी तर मेडिसिनला काय अभ्यासच केलं नव्हतं, तरी लय भारी मार्क पडलेले. मग आता पण त्याच मेंटॅलिटीत नाही मी की मेडिसिनला जसं झालं आहे तसं एंडसेमला पण होईल म्हणून चिल आहे. 3-4 तास व्हॉलीबॉल खेळलो. जिम आज स्किप केलं. आज पाया दुखत होत्या, लेग डेज होता शनिवार असल्यामुळं, तर आज जिम स्किप केलो. उद्या करतो, उद्या संडे जिम करतो. हां, आज योगा डे होता. मग कॉलेजमध्ये ते सगळे योगा करत होते सकाळी, पण मी नाही गेलो. तिथे सगळे प्रिन्सिपल येते बसलेले, तिथे समोरच ग्राउंडवर करत होते, टर्फवर. मग मी जिममध्ये होतो. मी गाडी घेऊन आलो, जिममध्ये लावलो, माझं जिम करत बसलो. मग झाल्यानंतर मला कळालं की आज योगा डे आहे. जिममधनं सगळं बघत बसलेलं मी, कोण कसं काय करतात. तर जिममधनं बघत बसलेलं. अरे आता का बघत असतील तुम्ही, सांगा का पोरगं का बघत असतं. सगळेजण होते पोरं पोरी. मग नंतर जाऊन मी केलो, जिम केलो बे. अबे का म्हणा, जिम झाल्यानंतर योगा केलो, कळाला. मग ते सरांना सांगितलं पंचिंग बॅग बघा कॉलेजला जमतंय का, 1 इंच पंच शिका जसा. ब्रुसली माहिती का, ब्रुसली वनी व्हायचा, ब्रुसली वनी 1 इंच पंच शिकायचा. बस बे, अजून काय बोलायचं तुमच्यासोबत, असं सुचत नसतं रे, हेच तर प्रॉब्लेम येत असतं.